मिठी नदी गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचं समन्स आहे। डिनो मोरियाला पुढील आठवड्यात चौकशीला बोलावलेलं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। या प्रकरणी ईडीनं 13 आरोपीसह डिनो मोरियाच्या घरासह इतर 15हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती। त्यात मुंबई, कोची इथल्या ठिकाणांचा समावेश आहे। महत्वाची ही अपडेट आता समोर येते। अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीनं समन्स बजावलेलं आहे। डिनो मोरियाला पुढील आठवड्यात चौकशी करता बोलावलं जाऊ शकतं असं देखील सूत्रांकडून कळतंय। या प्रकरणी आता ईडीनं 13 आरोपींसह डिनो मोरियाच्या घरासह इतर 15हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती। त्यात मुंबई, कोची इथल्या ठिकाणांचा सुद्धा समावेश आहे। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी आता काल मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुद्धा झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता 8 जणांना ईडीचं समन्स बजावण्यात आलंय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? डिनो मोरियाला पुढल्या आठवड्यात चौकशीला बोलवलं जाऊ शकतं। निश्चितच लाजवी आपण पाहतोय की मिठी नदी गाळ प्रकरणामध्ये जो काही कथित गैरव्यवहार प्रकार झालेला आहे त्यामध्ये आता अभिनेता डिनो मोरियाच्या घरी काल 13 ते 14 तास ईडीने ही छापेमारी केलेली आहे आणि त्यानंतर आता अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना समन्स जे आहे ईडीने बजावलेला आहे। सरकार पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी डिनो मोरियाला हे समन्स बजावलेलं आहे। सोबतच आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये ईडीनं 13 आरोपींसह डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 ठिकाणी ही शोध मोहीम जी आहे ती काल राबवली होती। मात्र आरोपी केतन कदम याच्या घरी देखील काल मात्र ईडीनं जे आहे ती शोध मोहीम राबवली होती। सध्या आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत सोबतच संशयित जे गैरव्यवहाराच्या कालावधीमध्ये संपादित केलेले जे मालमत्ता आहे आणि ईडीच्या हाती लागलेले जे कागदपत्र आहेत याच्याच सगळ्या मालमत्तेच्या या पडताळणीबाबत 8 जणांना हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। आणि याची मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।